श्री स्वामी समर्थ. जयशंकर. आपल्या सगळ्यांना औदुंबर वृक्ष म्हणजे माहितीच आहे, म्हणजेच उंबराचं झाड. याच औदुंबराच्या इथे दत्तात्रयांचं निवासस्थान मानलं गेलेलं आहे आणि या पवित्र वृक्षाची नियमित प्रदक्षिणा केल्याने आपल्याला एक प्रकारची मानसिक शांतता व आपली एकाग्रता वाढते, तसेच आपली आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते. बाहेरील बाधा असतील, आर्थिक किंवा कौटुंबिक काही अडचणी असतील, त्यावरही दत्तकृपेने मात होऊन सुखसमृद्धी नक्कीच प्राप्त होत असते. या औदुंबर प्रदक्षिणेचे अजून काय फायदे आहेत तर साहजिकच मानसिक शांती आणि एकाग्रता, म्हणजेच आपलं विचलित झालेलं मन शांत होऊन आपली एकाग्रता वाढते. औदुंबराच्या मुळाशी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असल्याने या प्रदक्षिणेने आपल्याला दत्त महाराजांचे आशीर्वाद मिळतात. आपली एकाग्रता वाढल्याने आपला आध्यात्मिक प्रवास सुकर होतो आणि आपल्या मनात भक्ती जागृत होते. कल्पवृक्ष मानल्या जाणाऱ्या ह्या औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, आरोग्य आणि सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होत असते. याच औदुंबराच्या प्रदक्षिणेने आपल्या आरोग्याच्याही अडचणी दूर होत असतात. औदुंबराच्या सावलीत बसल्याने हृदयविकारावर मात करण्यास मदत होते. नेहमी बघा, औदुंबराच्या झाडाखाली गेलं की आपल्याला एक थंडावा जाणवतो, एक गारवा जाणवतो. तिथलं वातावरण इतकं आल्हाददायक असतं ना की तिथे बसल्यानंतर आपोआप आपलं मन शांत होतं आणि प्रसन्न होत असतं. आता ह्या औदुंबराची प्रदक्षिणा कशी करावी तर औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी 12 मिनिटं करावीत. सोमवारी, अमावस्या, पौर्णिमा किंवा गुरुवारी प्रदक्षिणा घालणं हे अत्यंत फलदायी मानलं गेलेलं आहे. प्रदक्षिणा घालताना आपल्याला दत्त महाराजांचं स्मरण करायचं आणि श्रद्धेने सेवा करायची आहे. आपल्या कष्टाला, कर्माला पर्याय नाही. ह्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत, पण त्यासोबत ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. या प्रदक्षिणेने आपली नकारात्मकता दूर होते, बाहेरील बाधा, मानसिक चिंता दूर होऊन आपल्यातील सकारात्मक ऊर्जा जागी व्हायला नक्कीच मदत होते. दत्त महाराजांच्या 64 योगिनींचा वासही दत्त महाराजांबरोबर याच वृक्षाखाली असतो. औदुंबर प्रदक्षिणा केल्याने आपले श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार नक्कीच नाहीसे होण्यास मदत होत असतात. इतके फायदे आपल्याला या औदुंबर प्रदक्षिणेने मिळतात. त्यामुळे नक्कीच औदुंबराची प्रदक्षिणा करावी. श्री स्वामी समर्थ.